सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असलेला आणि फेमस बेने डोसा। डाळ तांदूळ न भिजवता परफेक्ट बॅटर तयार करून क्रिस्पी आणि फ्लफी बेने डोसे आज आपण बनवणार आहोत। डाळ तांदूळ भिजवून बनवलेल्या डोस्यापेक्षा हा डोसा खूप टेस्टी लागतो आणि मुंबईमध्ये तर हा डोसा खाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर रांग लागते। व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेल डोस्याचं टेक्स्चर थोडंसं वेगळं आहे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी घरामध्ये या मापाची एखादी वाटी असेल किंवा कप असेल तेवढी वाटी भरून रवा घ्यायचा आहे। रवा बारीक घ्यायचा आहे। जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा गहूचं पीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। दही रूम टेम्परेचरचं घ्यायचं आणि दही बघत असाल एकदम फुल भरून चमचे घेतलेले आहेत। 3 चमचे दही घेतलं तरी चालेल। 1 चमचाभर साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवताना मध्ये मध्ये 3-4 वेळेस चमच्याने मिक्स करायचं, कारण की दळताना याच्यामध्ये सुरुवातीला खूप गाठी तयार होतात आणि हे पीठ खूप चिकट असं तयार होतं। इथे पिठाचं टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येईल पीठ भरपूर असं चिकट तयार झालेलं आहे। फक्त मिक्सरमध्ये दळताना पाण्याचा वापर थोडा कमी करायचा, एकदम खूप पाणी टाकायचं नाही। आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1/2 वाटी म्हणजे 1 वाटी आणि वरती पाव वाटी पाणी वापरलेलं आहे। 2-3 चमचे पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल, फक्त बॅटर खूप पातळ करायचं नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मिक्सरच्या भांड्यामधील सुद्धा सर्व बॅटर काढून घेतलं। आता हे बॅटर मिक्स करण्यासाठी बघा 1-2 मिनिटं लागतील। इथे बॅटरचं टेक्स्चर बघा, बॅटर भरपूर असं चिकट झालेलं आहे आणि याच पद्धतीचं बॅटर आपल्याला बेने डोसे बनवण्यासाठी हवं आहे। पाणी आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर तुमच्याजवळ वेळ असेल तर अर्धा तास झाकण ठेवून हे बॅटर मुरू द्यायचं आणि नंतर याचे डोसे बनवायचे। इथे बघत असाल पीठ मिक्स करायला थोडासा वेळ लागत आहे, कारण बॅटर भरपूर असं चिकट झालेलं आहे। मी इथे फक्त 5 मिनिटं बॅटरला रेस्ट दिलेली आहे आणि बॅटर बघा इतपत घट्ट आपण बॅटर तयार केलेलं आहे। बघून लक्षात येत असेल बॅटर भरपूर चिकट आहे। तांदूळ भिजवून जर दळले तर त्याचं बॅटर आणि या बॅटरमध्ये भरपूर असा फरक असतो आणि इथे पळीला बघा भरपूर बॅटर चिटकलेलं आहे। आता याच्यामध्ये फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला। सोडा सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा। सोडा मिक्स केल्या केल्या बॅटर तव्यावरती टाकायचं नाही, तर 2-3 मिनिटांनी हे बॅटर आपल्याला तव्यावरती किंवा पॅनवरती टाकायचं आहे आणि फायनल बॅटरचं टेक्स्चर बघा या पद्धतीनं आलेलं आहे। खूप पातळ बॅटर तयार करायचं नाही, म्हणजे फ्लफी आणि क्रिस्पी डोसे तयार होतात। पळीच्या बॅक साईडला बघून तुम्हाला बॅटरचं टेक्स्चर लक्षात येईल, भरपूर घट्ट असं बॅटर आहे। आता माझ्याजवळ बिडाचा तवा नाही, मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्याला 2-3 थेंब तेल लावून घेतलं आणि नंतर हा तवा गरम केलेला आहे। तेल लावल्यानंतरच गॅसची फ्लेम चालू करायची आणि तवा थोडासा गरम झाला की लगेच त्याच्यावरती बॅटर स्प्रेड करायचं आहे। बॅटर स्प्रेड करताना पुन्हा तळापासून ढवळून घ्यायचं आणि एखाद्या पळीच्या मदतीने गोल गोल फिरवत बॅटर स्प्रेड करून घ्यायचं। बेने डोसे थोडेसे जाड असतात म्हणून मी इथे थोडंसं जाड टेक्स्चर ठेवलेलं आहे। पातळ आवडत असतील तर डोसा आणखीन स्प्रेड केला किंवा बॅटर थोडंसं पातळ केलं तरी चालेल, मात्र थोडेसे जाड डोसे बनवून बघा खूप टेस्टी लागतात। तर मी इथे या पद्धतीने डोसा स्प्रेड केला आणि डोसा स्प्रेड करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। गॅसची फ्लेम हाय केल्या केल्या डोस्यावरती लगेच जाळी येण्यास सुरुवात झालेली आहे। बॅटर घट्ट आहे त्याच्यामुळे हे डोसे थोडेसे फ्लफी आणि जाड होतात आणि त्यामुळेच ते खूप टेस्टी लागतात। तर इथे पॅन थोडासा फिरवून घेतला म्हणजे डोसा सगळ्या साईडला भाजला जाईल आणि वरची लेअर सुकल्यानंतर याला तेल, बटर, तूप जे आवडत असेल ते लावून घ्यायचं। तर या डोस्यांवरती बटर खूप छान लागतं म्हणून मी ते बटर लावलेलं आहे। बऱ्याच वेळेस आपला जो डोसा पॅन असतो तो खूप पातळ असतो आणि पटकन डोसे जळतात, अशा वेळेस गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवली तरी चालेल। तर इथे बघा डोसा खालच्या साईडने थोडासा ब्राऊन झालेला दिसत आहे। लगेच गॅसची फ्लेम मी लो करून घेतली। ज्यांना खूप जास्त भाजलेला डोसा आवडत नसेल ते या स्टेजला डोसा काढून घेऊ शकतात। आणि बघा डोसा मस्त मऊसूत झालेला आहे, मात्र आपल्याला क्रिस्पी बनवायचा आहे म्हणून 1-2 मिनिटं गॅसची फ्लेम लो करून हा डोसा भाजून घ्यायचा। आता मी या डोस्यावरती थोडासा सांबर मसाला टाकला आणि बटाट्याची चटणीसुद्धा लावून घेतलेली आहे। आपल्याला आवडत्या त्या चटण्या डोस्याला लावून घ्यायच्या किंवा चटण्या लावल्या नाहीत तरी चालतील। आणि बघा डोसा मस्त खालून क्रिस्पी आणि ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि खूप कडक डोसा सुद्धा तयार झालेला नाही। आपण डाळ तांदूळचा डोसा बनवला आणि तो जर लो फ्लेमवरती भाजला
तर बऱ्याच जणांना माहिती असेल तो डोसा खूप कडक होतो आणि खाताना तोंडामध्ये सुद्धा त्याचे तुकडे खूप लागत असतात. तर या डोस्याचं टेक्स्चर तुमच्या लक्षात येत असेल, मस्त फ्लपी क्रिस्पी हा डोसा तयार झालेला आहे. आणि हो, हा डोस्याचा ओरिजिनल कलर आहे. मी कुठेही व्हिडिओ एडिट करताना एक्स्ट्राचे कलर ॲड केलेले नाहीत. ओरिजिनल डोस्याचा हाच कलर आलेला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने डोसे बनवून बघा. तरी ते पुन्हा गॅसची फ्लेम लो करून पॅन थोडासा थंड केला, क्लीन केला आणि डोसा स्प्रेड केला. दुसरा डोसा स्प्रेड करताना मी तेलाचा वापर केला नाही. आणि बघा, डोसा स्प्रेड करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि पॅन फिरवत फिरवत हा सुद्धा डोसा भाजून घ्यायचा. वरची साईड सुकली की पुन्हा याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि बघा तुम्हाला कितपत ब्राऊन डोसा आवडतो तो चेक करायचा आणि त्या पद्धतीने डोसा भाजून घ्यायचा. बिडाचा तवा असेल तर त्या तव्यावरती हे डोसे खूप छान होतात. असेल तर नक्कीच बिडाच्या तव्यावरती हे डोसे बनवून बघा. आता या डोस्याची सुद्धा वरची साईड सुकल्यानंतर मी ते बटर लावून घेतलं आणि डोसा खालच्या साईडला थोडासा ब्राऊन झाल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम लो केली. आणि ते डोस्याबरोबर खाण्यासाठी मी चटण्या बनवलेल्या आहेत. त्यातीलच टोमॅटोची चटणी लावून घेतली. जर चटणी नसेल तर तुम्ही इथे शेजवान चटणी लावू शकता. बटर शेजवान चटणी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि इथे पनीर डोसा बनवायचा आहे म्हणून मी इथे पनीरचा तुकडा याच्यावरती किसून घेतला. तुम्ही याच पद्धतीने वेगवेगळे डोसे ट्राय करू शकता. घरच्या घरी झटपट आणि हेल्दी हे डोसे तयार होतात. फक्त बॅटर परफेक्ट मेजरमेंटने तयार करायचं म्हणजे डोसे सुद्धा परफेक्ट तयार होतील. मुंबईमध्ये सध्या बेने डोसेचा खूप असा क्रेज आलेला आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी या पद्धतीने बेने डोसे ट्राय करून बघा. आणि दुसरा डोसा बघा या पद्धतीने तयार झालेला आहे. बघत असाल डोसे क्रिस्पी तर आहेत, त्याचबरोबर ते सॉफ्ट सुद्धा आहेत. आता इथे आपले डोसे तयार आहेत. त्याबरोबर खाण्यासाठी मी ते ओल्या नारळाची चटणी सुद्धा बनवून घेतलेली आहे. फक्त मी चटण्या व्हिडिओमध्ये दाखवल्या नाहीत कारण मग व्हिडिओ खूप मोठे होतात. तर या पद्धतीने टिफिनमध्ये नाश्त्यासाठी डब्यासाठी तुम्ही डोसे ट्राय करू शकता. करायला सोपे आहेत आणि झटपट सुद्धा तयार होतात. तर बघा इथे डोस्याचं टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येईल डोस्यांना टेक्स्चर किती छान आलेलं आहे. हॉटेलपेक्षा जास्त भारी डोसे घरच्या घरी तयार झालेले आहेत. तयार केलेल्या बॅटरमध्ये टोटल 6 डोसे तयार झालेले आहेत. आणि सुरुवातीच्या डोस्यांपेक्षा जे शेवटचे डोसे आहेत ते जास्त भारी झालेले आहेत. नक्की या पद्धतीने डोसे ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.